इयत्ता 10वी भूगोल पाठ क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली. प्रस्तावना. नकाशाशी मैत्री. आकृतीच्या आधारे वरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? उत्तर. भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग उत्तर आणि ईशान्य दिशेस आहे. 2. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? उत्तर. प्राणहिता ही द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी आहे. ही नदी गोदावरी नदीच्या खोऱ्यात येते. 3. गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? उत्तर. गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार सर्वसाधारणपणे पूर्व दिशेस आहे. 4. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार यांदरम्यान असलेल्या पठारांची यादी तयार करा. उत्तर. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार यांदरम्यान असलेल्या पठारांची यादी खालीलप्रमाणे आहे. 1. मेवाड पठार. 2. माळवा पठार. 3. बुंदेलखंड पठार. 4. बाघेलखंड पठार. 5. पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा. उत्तर. पूर्व घाटातील शिखरांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 1. महेंद्रगिरी. 2. मलयगिरी. 6. ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? उत्तर. ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा पूर्व हिमालयाच्या पर्वतीय भागांनी अंकित आहे. 7. निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. उत्तर. पश्चिम घाट व पूर्व घाट यांचे ज्या ठिकाणी विलिनीकरण होते त्या स्थानी निलगिरी पर्वत आहे. 8. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? उत्तर. सह्याद्री पर्वताची उंची दक्षिण दिशेने वाढत जाते. 9. विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे? उत्तर. विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे. आकृती पाहून वरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. ॲमेझॉन नदीखोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. उत्तर. ॲमेझॉन नदीखोऱ्याच्या उंचीची कक्षा 0 मीटर ते 200 मीटर आहे. 2. ॲमेझॉन खोरे हे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे? उत्तर. ॲमेझॉन खोरे हे गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे. 3. 500 मीटर ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात वर्णन करा. उत्तर. 500 मीटर ते 1000 मीटर उंची असलेल्या व पिवळ्या रंगाने दाखवलेल्या प्रदेशाचा विस्तार नैऋत्य ईशान्य या उपदिशांच्या अनुषंगाने आढळतो. 4. पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात? उत्तर. पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग ब्राझीलचे पठार दर्शवतात. 5. ॲमेझॉन खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कोठे आहेत? उत्तर. ॲमेझॉन खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश पॅराग्वे नदीखोऱ्यात व दक्षिण भागातील पंपास प्रदेशात आहेत. 6. 200 मीटर ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या इतर उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. उत्तर. 200 मीटर ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या इतर उपनद्या वाहत आहेत असा पठारी भाग हा ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझील पठार म्हणजेच उच्चभूमी यांदरम्यान पसरलेला आहे. या पठारी भागातून ॲमेझॉन नदीच्या झिंगू व इतर उपनद्या वाहतात. भारत. भौगोलिक स्पष्टीकरण.
आकृतीमध्ये भारताची प्राकृतिक रचना दिली आहे. भारताचे खालील 5 प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात. हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपसमूह. हिमालय. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरला आहे. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय म्हणजेच हिमाद्री व हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. याच पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजेच कुमाऊ हिमालय व पूर्व हिमालय म्हणजेच आसाम हिमालय असेही भाग केले जातात. उत्तर भारतीय मैदान हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात. हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. द्वीपकल्प उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. सांगा पाहू. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरला आहे? उत्तर: अरवली पर्वत नैऋत्य ईशान्य दिशेला पसरला आहे. 2. अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? उत्तर: अरवली पर्वत हा गंगा, गंगा नदीच्या उपनद्या, लुनी व मही या नद्यांचा जलविभाजक आहे. 3. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वतरांगांची नावे सांगा. उत्तर: अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वतरांगा खालीलप्रमाणे आहेत. 1. विंध्य पर्वतरांग. 2. सातपुडा पर्वतरांग. 4. दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो? उत्तर: दख्खनच्या पठाराचा विस्तार महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात दिसतो.
5. दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? उत्तर: दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांग आहे. 6. पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर: पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील. 1. पश्चिम घाट हा द्वीपकल्पाच्या संपूर्ण लांबीबरोबर अरबी समुद्राला समांतर पसरत गेला आहे. 2. पश्चिम घाटाने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा तयार झाली आहे. 3. पश्चिम घाट हे गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या अनेक पठारी नद्यांचे उगमस्थान आहे. 4. पश्चिम घाट हा पठाराचा भीतती कडा असला तरी त्याची रचना भिंतीसारखी नाही. पश्चिम घाटात अनेक ठिकाणी कमी उंचीचे भाग म्हणजेच खिंडी आहेत. 5. पश्चिम घाट अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. 7. पश्चिम घाट व पूर्व घाट यांची तुलना करा. उत्तर: अनुक्रमणिका क्रमांक 1. पश्चिम घाट दख्खनच्या पठाराच्या पश्चिम सीमेलगत पश्चिम घाट आहे. पूर्व घाट दख्खनच्या पठाराच्या पूर्व सीमेलगत पूर्व घाट आहे. 2. पश्चिम घाट हा दक्षिणोत्तर दिशेत पसरला आहे. या उलट पूर्व घाट हा नैऋत्य ईशान्य दिशेत पसरला आहे. 3. पश्चिम घाट हा तुलनेने अरुंद आहे. पूर्व घाट हा तुलनेने रुंद आहे. 4. पश्चिम घाटाची उंची तुलनेने अधिक आहे. पूर्व घाटाची उंची तुलनेने कमी आहे. 5. पश्चिम घाटातून तुलनेने अधिक नद्या उगम पावतात. पूर्व घाटातून तुलनेने कमी नद्या उगम पावतात. 6. पश्चिम घाट हा अनेक ठिकाणी खिंडीमुळे छेदला गेला आहे. पूर्व घाट हा अनेक ठिकाणी दख्खनच्या पठारावरून वाहणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांनी छेदला गेला आहे. 8. पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात? उत्तर: पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या 2 जलप्रणालींना विभागतो. त्यामुळे पश्चिम घाटाला जलविभाजक म्हणतात. किनारपट्टीचा प्रदेश. भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. या दोन्ही किनारपट्टींमध्ये बराच फरक आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदीही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात. त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. द्वीपसमूह. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात. तर बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखली जातात. बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकण द्वीपे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची कमी आहे. अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहे. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहातील काही बेटे कंकण द्वीपाच्या स्वरूपात आहेत. ब्राझील.
भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अतिउंच पर्वत नाहीत. उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही मैदाने विस्तीर्ण नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक भाग पुढीलप्रमाणे आहेत: उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, द्वीपसमूह. उच्चभूमी. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केले जाते. ब्राझील व गियाना ढालक्षेत्रे एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्रे मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि अमापा या राज्यात विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर आहे. ब्राझीलचा उच्चभूमीचा दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची 500 ते 1000 मीटर दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरास मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्यांच्या स्वरूपात दिसून येतो. अजस्र कडा. हा प्राकृतिक भाग क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. सावो पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे अजस्र कड्याच्या पलीकडे म्हणजेच वातविन्मुख प्रदेश, पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे केले जाते. किनारी प्रदेश. ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 विभाग केले जातात. उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडील रियो ग्रांडे दो नॉर्ते पर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ उपसागर व सावो मार्कोस उपसागर आहेत. माराजॉ हे एक मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टॉकॅन्टिन्स नद्यांच्या मुखांदरम्यान तयार झाले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को
ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागात या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे होते. माहीत आहे का तुम्हाला, प्राइया डू कॅसिनो किंवा कॅसिनो बीच ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडे असलेली पुळण होय. ही जगातील सर्वात लांब पुळण मानली जाते. हा सलग वालुकामय किनारा असून त्याची लांबी 200 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद म्हणजेच 1300 किलोमीटर असून 2 उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी 240 किलोमीटर इतकी कमी होते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे. पॅन्टानल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सूल राज्यात आहे. पॅन्टानलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असे केले जाते. बहुतेक किनारी बेटे ही संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकण द्वीप म्हणतात. द्वैतांचे रंग. आकृतीमध्ये दिलेल्या नकाशांमध्ये ब्राझील व भारत या 2 देशातील प्राकृतिक रचना दाखवलेली आहे. या नकाशांचा व त्यात दिलेल्या सूचींचा उपयोग करून उत्तरे शोधा. नकाशात दिलेल्या सूचींची तुलना करा. सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या देशात कोणत्या भागात आहेत? उत्तर: भारतात सर्वोच्च उंची असलेले प्रदेश उत्तर भागात आहेत, तर ब्राझीलमध्ये आग्नेय भागात आहेत. 2. कोणत्या देशात उंचीची कक्षा जास्त आहे? उत्तर: उंचीची कक्षा भारतात जास्त आहे. 3. दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटांची तुलना करा. तुम्हाला त्यात काय फरक दिसतो? उत्तर: दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटांची तुलना. भारतात सर्वोच्च उंचीचा गट 6000 मीटर ते 8000 मीटर आहे. याउलट ब्राझीलमध्ये सर्वोच्च उंचीचा गट 500 मीटर ते 1000 मीटर आहे. दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटातील फरक. भारतात उंचीची कक्षा तुलनेने जास्त व ब्राझीलमध्ये उंचीची कक्षा तुलनेने कमी हा फरक दिसून येतो. 4. ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे कोणत्या दिशेस आहे? उत्तर: ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे उत्तर दिशेस आहे. 5. भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भू उतार कोणत्या दिशेस आहे?
उत्तर: भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भूउतार पश्चिम दिशेस आहे. 6. दोन्ही देशातील पर्जन्य छायेचे प्रदेश कोठे आहेत ते सांगा. उत्तर: भारतात पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात आणि अरवली व दिल्ली डोंगर रांगांच्या पश्चिमेकडील भागात पर्जन्य छायेचे प्रदेश आहेत. ब्राझीलमध्ये अजस्त्र कड्याच्या ईशान्येकडील भागात पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. जमिनीची उंची, उताराची दिशा, प्राकृतिक रचनेतील इतर वैशिष्ट्ये यांचा उपयोग करून ब्राझील व भारत या देशातील प्राकृतिक रचनेसंबंधी भाष्य करा. उत्तर: जमिनीची उंची, उताराची दिशा, प्राकृतिक रचनेतील इतर वैशिष्ट्ये यांचा उपयोग करून ब्राझील व भारत या देशातील प्राकृतिक रचनेसंबंधी आपल्याला खालीलप्रमाणे भाष्य करता येईल. भारताचे खालील 5 प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात. 1. हिमालय. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरलेला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरला आहे. 2. उत्तर भारतीय मैदान. हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे. गंगेच्या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात. 3. द्वीपकल्प. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने, सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. 4. किनारपट्टीचा प्रदेश. भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. या किनारपट्टीची रुंदीही कमी आहे. इथे त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे. इथे नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. 5. द्वीपसमूह. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखली जातात. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे 2 प्रकारात खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते. 1. हिमालयातील नद्या. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यातून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. 2. द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. ब्राझील. ब्राझीलचे खालील 5 प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात. 1. उच्चभूमी. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र
अशा वेगवेगळ्या नावांनी केले जाते. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्यांची उंची 3014 मीटर आहे. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची 500 ते 1000 मीटर दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. 2. अजस्त्र कडा. हा प्राकृतिक भाग क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. 3. किनारी प्रदेश. ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 विभाग केले जातात. 4. मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ब्राझीलचा दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. 5. द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असे केले जाते. बहुतेक किनारी बेटे ही संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असे लक्षात येते की या देशात खालीलप्रमाणे 3 प्रमुख नद्यांची खोरी आहेत. 1. ॲमेझॉनची जलप्रणाली. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. ॲमेझॉनच्या नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे. 2. पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. 3. सॅवा फ्रान्सिस्को व किनारी प्रदेशातील नद्या. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. जलप्रणाली. करून पहा. आकृतीमध्ये अनुक्रमे ब्राझील व भारत देशातील नद्या दाखवलेल्या आहेत. 2 ट्रेसिंग पेपर घेऊन त्यावर दोन्ही देशातील गंगा आणि ॲमेझॉन नद्यांची खोरी दाखवणारे नकाशे तयार करा. नद्यांच्या खोऱ्यांना नावे द्या. गंगा नदी व ॲमेझॉन नदी यांच्या खोऱ्यांबद्दल तुलनात्मक टीप लिहा. त्यासाठी खालील मुद्द्यांचा वापर करा. पाणलोट क्षेत्राचे आकारमान नकाशाप्रमाणे विचारात घ्या. खोऱ्यांचे त्या देशातील सापेक्ष स्थान. नद्यांचे उगम क्षेत्र. नद्यांची दिशा. प्रमुख उपनद्या व त्यांची दिशा. इतर मुद्दे. काही जास्तीची माहिती. एकूण पाणलोट क्षेत्र 100 किमी. गंगा नदी 10,16,124 चौ किमी. ॲमेझॉन नदी 70,50,000 चौ किमी. नदीची एकूण लांबी किमी. गंगा नदी
2525 किमी. ॲमेझॉन नदी 6400 किमी. नदीतून वाहणारा विसर्ग घनमीटर प्रति सेकंद. गंगा नदी 16,648. ॲमेझॉन नदी 2,09,000. ब्राझील जलप्रणाली. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असे लक्षात येते की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरी आहेत. ॲमेझॉनचे खोरे, नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली, ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील सावो फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. ॲमेझॉनची जलप्रणाली. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. यामुळेच नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखांची अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे. तुमच्या गावापासून 150 किलोमीटर अंतरावरील एखादे गाव विचारात घ्या, म्हणजे या अंतराचा अंदाज तुम्हाला येईल. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. सावो फ्रान्सिस्को. ही ब्राझीलमधील 3री महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते. सावो फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे. किनारी प्रदेशातील नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. पुरागुआक नदी साल्वाडोरजवळ अटलांटिक महासागराला मिळते. भारत जलप्रणाली. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण केले जाते. हिमालयातील नद्या. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश केला जातो. सिंधू व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी व बियास पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत.
सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रास मिळते. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो या नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असे संबोधतात. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते. तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगा नदीस येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण या आहेत. शोधा पाहू. हिमालयातील नद्या हिमालयापेक्षाही जुन्या आहेत असे अनेक भूगर्भशास्त्रज्ञ मानतात. यामागे काय कारण असावे ते शोधण्याचा प्रयत्न करा. द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते पण प्रवेग जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. उत्तर गुजरातमधील खंबातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी व नर्मदा या खसदरीतून वाहतात असे मानले जाते. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते. माहीत आहे का तुम्हाला? केरळमधील नद्यांच्या मुखापाशी लांब अंतरापर्यंत पश्चजल साचलेले आहे. या पश्चजल साठ्यांना कयाल असे स्थानिक नाव आहे. बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यातून वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला गेला आहे. माहीत आहे का तुम्हाला? चोल राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात
कावेरी नदीवर त्रिचनापल्ली म्हणजेच तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. जरा विचार करा. इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 18वर दिलेला नकाशा पहा. त्याची तुलना ब्राझीलच्या प्राकृतिक नकाशाशी करा. ब्राझीलमध्ये भूकंप येण्याची शक्यता कितपत आहे याबाबत विचार करा.